आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं मी स्वागत करत आहे। आज एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे। आता मी गॅस चालू करून त्यावर कढई मांडून घेतली आहे आणि त्या कढईमध्ये अर्धा लिटर दूध मी उकळण्यासाठी ठेवलेला आहे। इथं एक खरबूज मी घेतलेला आहे। त्या खरबुजाच्या बिया मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेतल्या। त्या खरबुजाच्या दोन्ही भागामधल्या ज्या बिया आहेत त्या मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेतल्यात। त्या हातानेही काढून घेऊ शकता तुम्ही, पण चमच्याच्या सहाय्याने त्या अलगद आणि व्यवस्थित निघतात आणि हाताचाही जास्त राडा होत नाही। आता इथं एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खरबुजाचा गर काय करायचं, काढून घ्यायचा। तोही त्या चमच्याच्या सहाय्याने सहज अलगद असा निघतो। त्याला जास्त मेहनत करायची काहीही गरज पडत नाही आणि मी दोन्ही भागामधला जो खरबुजाचा गर आहे तो असा चमच्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। एकदम सहज असा चमच्याच्या सहाय्याने तो गर निघतो। आणि आपल्याला काय करायचं, या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या खरबुजाची छान प्युरी तयार करून घ्यायची। त्यासाठी मी त्यामध्ये काय केले, अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे। साखर घातल्यामुळं आपली खरबुजाची जी प्युरी आहे ती सहज तयार होते। इथं काय केलेलं आहे, मी वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घातलेली आहे आणि त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून मी ते छान असं ढवळून घेते। आता इकडं आपलं दूध छान उकळलेलं आहे आणि ते उतू जाऊ नये म्हणून मी काय केलेलं आहे, गॅसची फ्लेम आहे ती लो केलेली आहे। आता त्यामध्ये हे कस्टर्ड पावडरचं दूध घालून घेतले आणि ते छान असं ढवळून घेतले। त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर घालून घेतली आणि विलायची पावडर ही छान अशी ढवळून घेतली। आता आपला हा जो खरबुजाचा मिल्कशेक आपण तयार करणार आहोत त्याला टेस्ट छान यावी म्हणून मी याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर सुद्धा घातलेली आहे। या मिल्क पावडरमुळं एकदम छान अशी टेस्ट आपल्या खरबूज मिल्कशेकला येते। आता इथं छान असं दूध घट्टसर झालेलं आहे आणि आटलेलं पण आहे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर मी खरबुजाची जी पेस्ट आपण तयार केलेली होती की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती मी त्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हे सर्व मिश्रण काय करायचं, रूम टेम्परेचरमध्येच थंड होऊन द्यायचं आणि आता सर्व करण्यासाठी घ्यायचे। थंड झाल्याच्या नंतर आपलं मिल्कशेक जो आहे खरबुजाचा तो काय झालेला, आता थंड झालेला आहे। आता आपण तो सर्व करण्यासाठी घेऊयात। त्यासाठी मी ते 2 काचेचे ग्लास घेतलेले, त्यामध्ये आईस क्यूब घालून घेतलेले आहेत आणि आता त्या आईस क्यूबमध्ये छान असा खरबुजाचा हा मिल्कशेक काय करायचंय, घालायचंय आणि मस्त असे ग्लास भरून घ्यायचे। दोन्ही ग्लासामध्ये टच असा मिल्कशेक भरून घ्यायचा। मी हा केलेला मिल्कशेक मुलांना तर खूप आवडला। आता ह्याच्यावर काय केलं, गार्निशिंग करण्यासाठी मी बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आणि ते काप मी त्याच्यावर सजावटीसाठी घालून घेतलीये आणि नंतर मी लाल रंगाची ट्यूटी फ्रुटी पण इथे वापरलेली आहे गार्निशिंग करण्यासाठी। तुम्ही हवं तर कोणतेही तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या